नाही, आता असं आहे की सगळ्यात तालुक्याला 2 दिवसापूर्वी प्रमुख कार्यकर्त्याची आम्ही बैठक घेतली होती. गेली सातत्यानं 6 महिन्यापासून या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं MSEBच्या बाबतीमध्ये पूर्ण क्षमतेनं वीज मिळत नाही. त्याचबरोबर नेमकं धारा काढायच्या टायमाला सगळ्याचे सगळे DP आणि सगळ्या लाईट बंद करतात सकाळी पहाटे 5 ते 10 वाजेपर्यंत, संध्याकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत. आणि सगळ्या शेतकऱ्यांची सस्य ओलपट झालेली आहे. संबंध सांगोला तालुका हा वीज वितरण व्यवस्थेच्या गैरकारभाराला त्रस्त झालेला आहे. आणि म्हणून आज आम्ही संयमानं माननीय तहसीलदार मॅडम आणि 2 डेप्युटी इंजिनियर यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की बाबा ही परिस्थिती गंभीर आहे. आणि यांचं काय आहे, आता शेतकरी दूध काढायला मोटर वापरतात, मला मान्य आहे, पण त्या मोटरची क्षमता फक्त अर्धा इंच आहे. त्याला काही 3 फेज कनेक्शन घ्यायची गरज नाही. पण ह्या सगळ्या कुठल्या तरी नावं जोडायची, शेतकऱ्यालाच बदनाम करायचं आणि त्यांच्यामुळेच आम्ही वीज देऊ शकत नाही. हे MSEBचे सगळे षडयंत्र आहे असं माझं स्वतःचं मत आहे. आता त्यांना आम्ही भेटून निवेदन दिलेलं आहे. येणाऱ्या 8 दिवसाच्या काळामध्ये यांनी काही दुरुस्त्या नाही केल्या, एकतर यांची शाखा अभियंता ऑफिसमध्ये उपलब्ध नाहीत, ते कुठल्याही शेतकऱ्याचा फोन उचलत नाहीत, वायरमॅन ही कोणाला सापडत नाही, जळलेली DP असेल तर 15-15 दिवस तो उतरला जात नाही. अशा गंभीर MSEBच्या तक्रारी शेतकऱ्यांच्याकडनं, बळीराजांच्याकडनं, उद्योजकांच्याकडनं आलेले आहेत. आणि आजपासून शाळा सुरू झालेली आहे. मुलांच्या अभ्यासाचा वेळ हा संध्याकाळचाच असतो. आई वडील शाळेतनं आल्यानंतर तासभर अभ्यासाला बसवतो, त्याच वेळेला लोड शेडिंग असते. म्हणजे असं सगळ्या MSEBच्या गैरकारभारामुळं शेतकरी, उद्योजक आणि तुमच्या विद्यार्थ्यांचे वडील हे सगळे त्रस्त झालेले आहेत. आणि म्हणून यांना आम्ही आज नम्रतेनं निवेदन दिलेलं आहे. ह्यात जर यांनी नाही बदल केला तर आम्हाला आंदोलन तीव्र करावं लागेल असं त्यांना आम्ही इशारा दिला.